ऐका रेव झोपू दे ग. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. उठा 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 उठा. आजी ऐक आजी मी तुमचा हात रात्रभर धरला होता का? हो ग बाई हो. आजी ते काय ना माझ्या घरी मला रेवचा हात पकडून झोपायची सवय आणि जागा पण नवीन म्हणून पकडला. सॉरी सॉरी सॉरी. चालतंय. पण आजी तुम्हाला एक सांगू का? तुम्ही ना बेस्ट रूम पार्टनर आहात. बेस्ट रूम पार्टनर म्हणजे माझ्या घरी माहेरी रेव होती बेस्ट रूम पार्टनर आणि इकडे तुम्ही आहात. जी मला खूप आवडलं तुमच्या बरोबर इथे या रूम मध्ये झोपायला. आजी मला असं वाटतंय ना मी ना आता इथेच तुमच्या बरोबर झोपणार आहे कायम. वेडाबाई रोज कशी झोपणार तू इकडे? एकदा का सत्यनारायणाची पूजा झाली की तुला तुझ्याच रूम मध्ये जाऊन झोपावं लागेल, तुझ्या आणि अभिरामच्या. एजेंट बरोबर? हो. आजी आजी नको ना. तुम्हाला आवडत नाही का मी? फटका दे काही बोलते का? चला लवकर तयार व्हा. आले. तिला सत्यनारायणाच्या पूजेसाठी तुला लवकर तयार व्हावं लागेल. हे घे, हे कपडे घालायचे. ठीक आहे चल तयार हो. आजी हे कपडे कशाला? माझे आहेत ना मी आणलेत. नाही 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 नाही. सत्यनारायणाच्या पूजेला सासरकडच्यांनी दिलेला पोशाख परिधान करायचा असतो अशी रीत आहे, तेव्हा तू हेच नेस. ओके आजी असं आहे का? हो. अरे बापरे. म्हणजे एजेंनी सुद्धा त्यांच्या सासरकडच्यांनी म्हणजे माझ्या आई बाबांनी दिलेले कपडे घालायचे. आम्हाला काही माहिती नव्हतं. म्हणजे मुळात माझं लग्न होणार आहे हेच माझ्या आई बाबांना माहित नव्हतं ना, त्यामुळे त्यांनी काहीच दिलं नाही. आता एजंटसाठी आहे कुर्ता. कुर्ता निवडण्याचं स्वातंत्र्य आहे मला, जावई निवडण्याचं नाहीये ना. आजी काय काही नाही. अभिरामचं मी बघते. तू लवकर तयार. चल. हा चल ये. हॅलो रेव, गुड मॉर्निंग. हॅलो गुड मॉर्निंग. ताई कशी आहेस तू? तुला झोप लागली का तिकडे? तुला माहितीये का मला ना कितीतरी वेळ झोपच लागत नव्हती. असं वाटत होतं कधी एकदा सकाळ होती आणि फोन लावून तुझ्याशी बोलते असं झालं होतं मला. रेव मला सुद्धा तुझी खूप आठवण येते. मी पण तुला खूप मिस करते. अगं आणि रात्री मला आधी झोप लागतच नव्हती. पण मग तुझा मी कसा हात पकडून झोपते तसंच मी आजींचा हात पकडून झोपले. मग मला खूप छान आणि शांत झोप लागली. अरे देवा, हे काय आता नवीन? ही लीला सरोजिनी त्यांच्या खोलीमध्ये का झोपली होती? फोन दे फोन दे. अगं हॅलो लीला, मी बोलते. अगं मला सांग, तू सरोजिनी त्यांच्या खोलीमध्ये का झोपलीस? तुझ्यामुळे उगाच त्यांना त्रास? अगं नाही मावशी, आजीच म्हणाल्या की अजून पूजा व्हायची तर माझ्या बरोबरच राहा म्हणून मी इथे झोपले. आणि तुला खरं सांगू का, मला या घरात ना आजीच सगळ्यात जास्त आवडतात म्हणून मी इथे झोपले. आणि मी आज नाही आता रोजच इथे झोपणार आहे. मावशी मी तर सामान पण इथेच आणून ठेवलंय. अरे देवा, ही लीला त्या सरोजिनी ताईंच्या खोलीमध्ये स्थायिक होणार की काय? नाही, हे नाही चालणार. कालिंदी, तू कर काहीतरी. तू हुशार आहेस ना, विचार कर काहीतरी. लीला, अगं आज पूजा आहे ना ग तुझ्या घरी? हा? आणि काय ग, आम्हाला बोलावणं नाही पाठवलंस? बरं एक काम कर,
सरोजिनी ताईंना सांगून आम्हाला पण पूजेसाठी बोलाव. हा कालिंदी काही काय सांगतेस तिला? हे बघ, लेकीची एकदा पाठवणी केली ना की आपण फक्त तिची ख्याली खुशाली विचारायची असते. मुलाचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं माहितीये ना तुला? उगाच ना आपल्यामुळे त्यांच्या संसारात ढवळाढवळ नको. बरं ऐक ऐक, पूजा आहे ना, हा आता फोन ठेव आणि आवरायला जा. छान तयार हो. हा छान दिस माझ्या सोन्या. अच्छा ठेवते. बाय बाय. अगं मला बोलायचं होतं. ए बाई, आता नाही काही बोलायचं. आता आपण तिथेच चाललोय ना. हा तेव्हा तिथे गेल्यानंतर भरपूर गप्पा मार. चल चल चल. कालिंदी काय चाललंय तुझं? त्यांनी आपल्याला बोलवलंय का? मग जायची काय गरज आहे? असं काय करताय? मुलीची लग्नानंतरची पहिली सत्यनारायण पूजा आहे. हा त्याला आमंत्रण कशाला लागतं? नाही गेलं तर लोक नावं ठेवतील. तुला ना काय हवं ते कर, मला यात खेचू नकोस. मी येणार नाही. बरं आहे, येऊच नका. तसे मी तुम्हाला घेऊन जाणार नाहीच आहे. कारण तिथे माझ्यावर आलात ना तरी मला सारखं टोकत राहील. हे नको करू, असं नको बोलू. इथे छान आहात तुम्ही. हा बसा. घेऊ चल ना आता, पटपट जायला हवं. जा पटकन तयार हो. आवर लवकर. घरातली 4 कामं अजून आवरायची. तरीच म्हणते मी, एवढा घमघमाट गडबड का पसरलाय तो? छान भाजतोय सा रवा, एकदम खरपूस, मस्त वाटतंय. अरे अभिराम, पूजेसाठी मी तुझ्यासाठी कपडे ठेवलेले तुझ्या रूम मध्ये, पलंगावर ठेवले, तेच घाल. हा पूजा झाल्यानंतर लीला तुझ्याच रूम मध्ये शिफ्ट होईल. हा आई, तिची सोय मी गेस्ट रूम मध्ये करायला सांगितली आहे. दुर्गानी तयारी केली असेल, ती तिथेच राहील. गेस्ट रूम मध्ये पाहुणे राहतात ना, लीला पाहुणी नाहीये. आई, त्या मुलीची पाहुणी म्हणून पण या घरात राहायची योग्यता नाहीये. तिला या घरात एंट्री मिळाली, दॅट्स इनफ. असं बोलू नको अभिराम. कळतंय मला रे बाळा, ज्या पद्धतीनं तुझ्या या नव्या नात्याला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तू तिचा राग राग करतोयस, चिडतोयस, मान्य आहे मला. पण बाळा, काही झालं तरी ती तुझी बायको आहे ना. हा जे काही प्रसंग घडले त्यामुळे तू तिचा द्वेष करतोय, सगळं मान्य आहे बाळा. पण आता लीलाला दुखवू नको रे, तिला वाईट वाटेल असं बोलू नकोस बाळा. का माहितीये का बाळा, ती पहिल्यांदाच अगदी नव्यानं नवरा बायकोचं नातं अनुभवणार आहे. तू जर तिच्या बरोबर कठोर वागायला लागलास तर हे नातं वाईटच असतं असं तिच्या मनामध्ये बसेल. म्हणून बोलते, दुखवू नकोस तिला. ती आता तुझी बायको आहे, त्यामुळे तुझी बायको असण्याचा अधिकार तिच्याकडनं हिरावून घेऊ नकोस. काही झालं तरी तिला तुझ्यासोबत तुझ्या रूम मध्येच राहावं लागणार आहे. आलेच. चला, आजीनी सांगितलंय पटकन तयार हो. आधी चहा पिते. चहा. चहाच नाही यात. आता कोणाला सांगू मी करायला? असं चहा न पिता माझ्या दिवसाची सुरुवात होणारच नाही. तर काय करू? दूध तर तापत ठेवलंय. काम करते, आज मीच सगळ्यांसाठी चहा करते. तसे तुझ्यामुळे सगळ्यांना खूप त्रास झालाय. निदान चहा पिऊन थोडंसं हसू तरी येईल सगळ्यांच्या चेहऱ्यावर. आणि आता तसंही तू हे लग्न स्वीकारायचं ठरवलंयस ना,
तुला प्रयत्न सुद्धा करायलाच हवे. किती लोक आहेत ते मोजे. आजी, मी, दुर्गा मॅडम, लक्ष्मी मॅडम, सरस्वती मॅडम, त्या दोघींचे नवरे. ते कोण? हा, किशोर सर. लीला, एजींना कसं विसरलीस? एजी, ठीक आहे, एकूण 9 लोक आहेत. एजींना सारखं असं वाटतं ना की मला काही करता येत नाही. आता असा मस्त मसाला चहा बनवते ना, बघाच. आता सगळं सामान आलं. बाकी मसाले काळी मिरी आणि वेलची. बापरे, एवढी मोठी? यांच्याकडे साधी सुरी नाहीये का? हा, ठीक आहे, तेथेच चिरते. तू मस्त ना सरप्राईजेस दे सगळ्यांना. साखर 9 लोकांना 9 चमचे साखर. 7, 8, 9 चहा पावडर. मावशी आता असती तर किती आनंद झाला असता तिला. सांगितलं घरात असताना फोन करत जाऊ नको म्हणून. सारखी तीच चूक. काय साळुंके, कशाला फोन करतो 10 वेळा? हॅलो किशोर साहेब, एक शंका होती. तुला काय वाटतं मी कॉल सेंटर चालवतो का? मनात आलं की फोन लावायचा? अहो साहेब, चिडू नका हो. हे बघा, तुमच्या शब्दाखातर मी माझी लीला एजेला दिली. अहो एवढंच नाही, तिचं आणि एजेचं लग्न लावायला तुम्हाला मदत केली, हो की नाही? मग किमान असं माझ्याशी टाकून बोलू नका हो. साळुंके, तुझा मुद्दा काय ते सांगशील का? साहेब, तुम्ही म्हणाला होता की लीला माझ्यासाठी योग्य नाहीये, नाही ती काही कामाची नाहीये. हे असं का म्हणाला होतात? लीला माझ्यासाठी काही कामाची का नाहीये? साळुंके, तुला ना सगळ्या गोष्टींची खूप घाई असते आणि लीला उपयोगाची का नाहीये हे सगळ्यांना समजलं. मॅडम, लीला मॅडम? हो. लीला मोहिते, तुला कधीच बाळ होऊ शकणार नाही. लवकरच बाहेर येणारे लीलाचं खरं सत्य. अहो पण साहेब, मी काय म्हणतो, हॅलो ऐका ना, हॅलो. जमलाय तुला चहा? सगळ्यांना चहा दे, म्हणजे ते छान हसू येईल सगळ्यांच्या चेहऱ्यावर. वा हिला. नाही पण आधी तू स्वतः चव घेऊन बघ, म्हणजे काही कमी जास्त असेल तर मग तसं सुधारायला.
लक्ष्मी मॅडम, तुम्हाला चहा हवाय का? पूजेच्या दिवशी नवऱ्या मुलीने उपवास करायचा असतो, एवढी साधी गोष्ट माहित नाही का तुला? नाही माहितीये ना, आणि उपासच आहे माझा. पण चहा चालतो की, मी फक्त चहाच पिणार होते खरंच. तसा साधा उपवास आम्ही कोणीही करू. जहागीरदारांकडे नव्या नवरीने निर्जळी उपवास करायचा असतो. निर्जळी? हो, तू आज काहीही खायचं नाहीयेस. उपवासाचे पदार्थ, फळं आणि पाण्याचा एक थेंबही प्यायचा नाहीयेस. बापरे. का जमणार नाही? नाही तसं नाही, पण काय? इजेने तुला स्वीकारावं, ह्या घरात तुला मान मिळावा असं वाटतंय ना? हो वाटतं ना. मग त्यासाठी कष्टही करावे लागतील. आहे तयारी? आज माझा निर्जळी उपास. तुझं ना काम कमी आणि बोलबाला जास्त असतो. ह्या उपवासाचं तुला फळ हवं असेल तर ह्याबाबत कोणालाही सांगायचं नाही. आणि हो, हे मी तुला सांगितलंय, हे कोणाला कळता कामा नये. कळलं का? का म्हणजे हे बघ, ह्या घरात तुला अजून कोणी स्वीकारलं नाहीये. ह्या घरच्या पद्धती मी तुला स्वतःहून सांगते. हे जर कोणाला कळलं तर मी तुला स्वीकारलं असं होईल ना. म्हणजे मी तुला चांगल्या भावनेने मदत करायची आणि सगळं माझ्यावरतीच उलटायचं. बरं ऐक, रात्रीच्या जेवणापर्यंत अन्नाचा एक कणही घ्यायचा नाहीस. कळलं? पाण्याचा एक थेंबही नाही. नाही बरोबर आहे तुमचं लक्ष्मी मॅडम, मी नाही सांगणार कोणाला. ठेवते इथे, पिऊ नकोस. आजी, किती छान मांडलीस रे पूजा. किशोर, हा सुखी राहा. तू स्वतःहून पूजा करायला बसलास, मला बरं वाटलं रे. अगं आजी, आज आपल्याकडे सत्यनारायण आहे ना, हो म्हणून म्हटलं तू जरा गडबडीत असशील, तुझा वेळ वाचवावा. छान केलंस. आजी, आज काय मागणार सत्यनारायणाकडे? अभिरामच्या संसाराला आजपासून खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे किशोर. तेव्हा त्याचा संसार सुरळीत छान चालावा हीच अपेक्षा करणार आणि हीच विनंती करणार आपल्या सत्यनारायणाकडे. आणखी काय? जी, आणखीन एक गोष्ट मागू शकतेस तू. कोणती रे? आत्ता चल. बजर वाजलाय खरं, मी काही केलंय का? आग 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 लागली. चला लवकर पळा. अरे तुम्ही असे उभे का? चला लवकर पळा. लीला शांत रहा. आजी, मी मगाशी दूध तापत ठेवलं होतं, त्याचा चहा कोणी केला?